त्यामुळे या काळात ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करावा किंवा महादेवांची भक्ती या काळात करणं लाभदायक ठरू शकते। एकंदरीत साडेसातीच्या काळात महादेवांची उपासना करावी, इष्टदेवतांचा जप करावा, आपल्या कुलदेवतेचा किंवा इष्टदेवतेचा रोज जप करावा, सत्कर्म करून शिस्त आणि संयम ठेवावेत, आपले काम प्रामाणिकपणे, समर्पणाने आणि सातत्याने करावे, कोणाचेही नुकसान या काळात करू नये। त्याचबरोबर साडेसातीच्या काळात काही नियमांचं पालन करण्याचा संकल्प केला तर शनिदेवाची कृपा कायम राहते। थोडक्यात सांगायचं तर घाबरून न जाता चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवल्यास शनिदेव तुमचे काहीही वाकडं करणार नाहीत, उलट तुम्हाला सुख समृद्धीच मिळवून देते। ज्योतिषशास्त्रानुसार शनी एका राशीत 2.5 वर्ष राहतो। जेव्हा शनी एखाद्या राशीच्या 12व्या, पहिल्या आणि दुसऱ्या स्थानातून भ्रमण करतो तेव्हा त्या राशीला साडेसाती सुरू होते असं मानलं जातं। 2025 मार्च मध्ये शनीने मीन राशीत प्रवेश केल्यामुळे पुढील काही वर्ष विविध राशींसाठी बदलाची असणार आहे। मग अशा वेळी शनीच्या प्रभावापासून वाचण्यासाठी आणखी काही उपाय तुम्ही करू शकता। शनिवारी मारुतीची उपासना करणं किंवा हनुमान चालीसाचं पठण करणं हे साडेसातीतील त्रास कमी करण्यास मदत करते। याचबरोबर गरजू व्यक्तींना मदत केल्यानं देखील शनिदेव प्रसन्न होतात। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शनी कष्टाचा कारक आहे, त्यामुळे कामात आळस अजिबात करू नये। आपण शनिवारी भगवान शनिदेवांना तिळाचं तेल अर्पण करू शकता, मधल्या बोटात अंगठी परिधान करू शकता। त्याचबरोबर मुंग्यांना मध किंवा साखर खाऊ घातल्याने देखील शनिदेव प्रसन्न होतात असं सांगितलं जातं। हे उपाय आपण तज्ञांच्या सल्ल्यानेही करू शकता। शिवाय साडेसातीसाठी 7 मुखी रुद्राक्ष सर्वात उत्तम मानला जातो। 7 मुखी रुद्राक्ष हा प्रत्यक्ष शनिदेवाचा आशीर्वाद मानला जातो। तो धारण केल्यानं साडेसातीचा त्रास कमी होतो आणि आर्थिक स्थैर्य लाभतं असंही सांगितलं जातं। शनिवारी हा रुद्राक्ष काळ्या किंवा लाल धाग्यात ओवून